नमस्कार मित्रांनो, सुटका केली त्याला माझ्या प्रेमाच्या बंधनातून, कारण आता मला त्याच्याशिवाय जगता येऊ लागलं. जर आयुष्यभर आपण हीच चूक करत राहिलो की धूळ चेहऱ्यावर होती, पण आपण जर आरसाच साफ करत राहतो. हात तेवढाच माझा घट्ट धर, जेवढं तू तो घेऊन आयुष्यभर चालू शकतो. भलेही नात्यात चूक कोणाची पण असू द्या, पण अश्रू त्याच्या डोळ्यात तुम्हाला दिसतील जो काही त्याने चूक केलेली नसेल. प्रेमाचा कोणताच पुरावा नसतो, पण जेव्हा आपल्या समोर एखाद्याचं नाव घेतलं जातं तेव्हा आपलं हृदय धडधड करतं. समजून जा, प्रेम अफाट आहे. कधी कधी मला स्वतःला भेटावंसं वाटतं, कारण खूप काही ऐकले मी स्वतः माझ्याविषयी. डोळ्यांमध्ये काही आठवणी लिहिल्या जातात. प्रत्येक आठवण लिहायला, प्रत्येक गोष्ट लिहायला पेनाची गरज नसते. जीवन पण किती वेगळं आहे. जे वाट सुरू होते ते सोबत नसतात, आणि ज्यांना आपण आपलं मानलं होतं ते कधी सोबत आलेच नाहीत. हे पण तसंच खोटं आहे की संगतीचा असर आपल्यावर होतो, पण असंही आहे की काट्यांना आजपर्यंत त्या सुगंध नाही आला. विषामध्ये पण एवढं विष नसतं जेवढं काही लोकांनी एकमेकांबद्दल त्यांच्या मनात वाईट विचार करून ठेवलेलं असतं. जी व्यक्ती तुमच्या आयुष्यातच नाही, पण तरी सुद्धा तिच्यासोबत तुम्ही मनातूनच तिच्याशी बोलता, तर समजून जा, तर हा नक्कीच एक ईश्वराचा संकेत आहे. आणि तो दिवस आता दूर नाही की तुम्ही एकमेकांच्या सोबत असणार. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.